नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण माती परीक्षण केलं पाहिजे अनेक शेतकऱ्यांना माहीत असून सुद्धा, पण ते कुठे आहे, काय आहे, कशा पद्धतीने करायला लागतं तर हे आपल्याला माहीत नसतंय. तर आता आपल्याकडे आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या जवळपासच्याच भागात आपल्याला माती परीक्षण करून मिळणार आहे. तर आपल्यासोबत आहेत सूर्यवंशी सर. तर त्यांनी सुरुवात केलेली आहे, तर त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर तुमचं नाव काय? सूरज सूर्यवंशी, चिखलवाड तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तर आपल्याकडे आपण ऋग्वेद माती परीक्षण केंद्र या नावाने आपण माती परीक्षण केंद्र चिखलवाड या ठिकाणी चालू केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला पिकांसाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात शेतीमध्ये, जसं NPK, pH, कार्बन आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी या 6 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण टेस्ट करून देतोय. तर सर हे परीक्षण केंद्र, मला तर आनंदाची बातमी वाटते हे शेतकऱ्यांसाठी, सर्व शेतकऱ्यांसाठी, की आपल्या जवळपासच्या भागात असं आपल्याला माहित नसतं. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना माहित असून सुद्धा त्यांना माती परीक्षण केंद्र करायला जायचं कुठे आहे हे माहित नसतंय. तर आपल्या तालुक्यात अगदी खटाव तालुका असू दे किंवा अगदी खानापूर तालुका असू द्या, कडेगाव तालुका सुद्धा आपल्याला जॉईंट आहे. तर अशा चिखलहोळ गावात ऋग्वेद माती परीक्षण केंद्र सर तुम्ही स्टार्ट केलेलं आहे. नक्कीच आमच्याकडून ही तुम्हाला सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा. तर नक्कीच सर्व शेतकरी मित्र खरंच तुमचे हे व्हिडिओ बघून नक्कीच तुमच्याकडे येणार आहेत. जास्तीत जास्त शेतकरी, फक्त तुम्ही कार्यरत राहायचंय, पण ते कार्य तुम्ही कसं करणार आहे हे थोडक्यात आम्हाला सर सांगाल का? बरोबर, नक्कीच. शेतकरी मित्रांनो, आपण आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर सोमवारी आपण माती परीक्षण करून देणार आहोत. तुम्ही आठवडाभर आमच्या इथे तुम्ही मातीचे सॅम्पल आणून देऊ शकता, किंवा तुम्ही दर सोमवारी डायरेक्टली तुम्ही आम्हाला संपर्क करून येऊ शकता. आमच्या इथे तुम्ही माती परीक्षण करून देऊ शकता. आणि बाकीच्या लॅबमध्ये जर तुम्ही गेला कुठे, तर तुम्हाला 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना एवढा वेळ घेतला जातो तुमचं माती परीक्षण करून देण्यासाठी. तर आपल्याकडे तसा एवढा वेळ घेतला जात नाही. आपण त्याच दिवशी लगेच त्यांना माती परीक्षण करून देणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण जे रिपोर्ट देणार आहे ते आपण व्हॉट्सअपला रिपोर्ट पाठवणार आहे. त्यामुळं तो हरवला, कुठे काय झालं ह्याचा प्रॉब्लेम येणार नाही शेतकऱ्यांना. तो तुमच्याकडे नेहमी राहील रिपोर्ट. आणि फेऱ्या पण होणार नाहीत, म्हणजे शेतकऱ्यांचा वेळही त्यात जाणार नाहीये. असं नाही की एकदा तुम्हाला माती द्यायला यायचंय, पुन्हा रिपोर्ट घ्यायला यायचंय, असं नाहीये. एकदा शेतकरी येणार आहे, तुम्ही ऑनलाईन त्यांना लगेच, आता ऑनलाईनचा जमाना आहे म्हटल्यानंतर सर हे तुम्ही खरंच खूप छान काम करताय तुम्ही. तर तुम्ही डायरेक्टली त्यांना व्हॉट्सअपला तुम्ही ते रिपोर्ट पाठवणार आहे. ओके सर, रिपोर्टमध्ये तुम्ही फक्त नाही का आपण ब्लड टेस्ट वगैरे करतो, तर ब्लड टेस्टमध्ये फक्त काय आपल्या रक्तात कमतरता आहे एवढंच सांगितलं जातं. तर आपल्याला मेडिसिन घ्यायला डॉक्टरकडे जावं लागतं. तर सर तुम्ही त्यात फक्त आम्हाला मातीत कमतरता काय आहे हेच सांगणार, की त्याला काय घालावं लागेल, त्याला काय औषध द्यायचे हे पण तुम्ही सांगणार आहे, काय करणार? शेतकरी मित्रांनो, आपण जो तुम्हाला रिपोर्ट देणार आहे मातीचा, ज्यामध्ये आपण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, pH, कार्बन आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी या 6 घटकांचा आपण टेस्ट करून देणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला तुम्ही जे कोणतं पीक पुढचं घेणार असेल तुमच्या शेतामध्ये, ते पिकाचं तुम्ही आम्हाला सांगायचंय की आम्ही हे पीक घेणार आहे. तर त्या रिलेटेड जे खत लागणार आहे त्या पिकासाठी पूर्ण, तर त्यासाठी आपण त्या रिपोर्टमध्येच देणार आहोत की रिकमेंडेशन की तुम्हाला हे खत एवढं वापरायचं आहे, तुमच्या जमिनीमध्ये एवढे % ते खत आहे आणि तुम्हाला गरज एवढ्याची आहे. तर तुम्हाला ते सगळं रिपोर्टमध्ये भेटणार आहे आणि व्यवस्थित रिपोर्ट दिला जाणार आहे तुम्हाला तो व्हॉट्सअपवरती. सर मला तर वाटतं पहिल्यांदाच तुम्ही असा रिपोर्ट देणार आहे, कारण का अनेक ठिकाणी अशा माती परीक्षण केंद्र बघितलेले सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने माती परीक्षण केंद्र म्हणजे जसं बघतो तर त्यात फक्त कमतरता काय आहे एवढंच सांगितलं जातं, पण त्यात काय वापरायचंय अगदी तुम्ही इथून सुद्धा सांगणार आहे. एवढं तुम्ही छान रिपोर्ट देणार आहे आम्हाला चक्क. तर खरंच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लांब नाहीये, तर चिखलवाड इथे तुम्हाला यायचंय माती परीक्षणसाठी. तर सर तुम्ही हे माती परीक्षण जे करणार आहे आणि त्यात तुम्ही आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे, तर चार्ज पण तुम्ही तसाच घेणार असाल, मोठा चार्ज घेणार का तुम्ही? मग नाही, नक्कीच नाही. तर शेतकरी मित्रांनो, अजिबात आपण मोठा चार्ज घेणार नाही. हे फक्त तुम्हाला बाकी ठिकाणी आता तुम्ही गेला तर खूप चार्जेस आकारले जातात आणि त्यामध्ये रिकमेंडेशन कोणीच देत नाही तुम्हाला. आणि महत्वाचं की बाकी ठिकाणी तुम्हाला स्वतः सॅम्पल घेऊन जावं लागतंय आणि रिपोर्टसाठी जावं लागतंय. तर आपल्याकडे तसंही नाहीये. आपल्याकडे फक्त सॅम्पल घेऊन यायचे आणि रिपोर्ट तुम्हाला घर बसल्या भेटणार, रिपोर्ट तुम्हाला लगेच दिला जाईल. आणि हे फक्त आपण
400 रुपये मध्ये देतोय तुम्हाला पूर्ण Wow. रिकमेंडेशन आणि सगळं. खरंच म्हणताय का सर? आणि यामध्ये मला एक सांगावंसं वाटतंय की जर एखाद्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये जर मला 15-20 सॅम्पल जर ऍट ए टाइम भेटत असतील एकाच ठिकाणी, तर आपण अशी सोय करतोय की आपण तिथं स्वतः जाणार आहे आणि स्वतः तिथं त्यांच्या समोरच आपण टेस्ट करून देणार आहे. तर हे आपण दिल्यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे आणि नक्कीच लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे असं वाटतं मला. नक्कीच सर, तुम्ही एकामागोमाग एक अशा झटके दिलेत ना तुम्ही आम्हाला. म्हणजे माती परीक्षण करायसाठी आपल्याला जास्त खर्च पण येणार नाहीये. 400 रुपये खर्च म्हणजे काहीच नाहीये. तर ते 400 रुपये असून सुद्धा, आणि दुसरं लगेच मला असं बॉम्ब ब्लास्ट केल्यासारखं तुम्ही झालंय की ते तुमच्या गावात जर समजा 15 ते 20 शेतकरी जरी तुम्ही एक ग्रुप केला आणि तुम्ही जर ठरवलं की माती परीक्षण करायचंय, तर त्यावेळेला तुम्ही सूर्यवंशी सरांना जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते तुमच्या गावात, तुमच्या घरी, तुमच्या प्लॉटमध्ये येऊन ते तुमचे माती परीक्षण करून देणार आहेत. तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. नक्की शेतकरी मित्रांनो, ह्या गोष्टीचा तुम्ही लाभ घेतलाच पाहिजे. तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर, आणि ह्याच्यात तुम्ही असं करू नका की आम्ही एकच मोठा व्हिडिओ न करता आम्ही छोटे छोटे व्हिडिओ करत आहोत. मोठा व्हिडिओ केल्याने कसं होतं की पूर्ण व्हिडिओ बघितला जात नाही, अर्धवट व्हिडिओ बघून कमेंट केले जातात. म्हणून आम्ही ह्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे व्हिडिओ करतोय. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ, सूर्यवंशी यांचा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही फॉलो करा. तुम्हाला माती परीक्षणासाठी कोणती माती हवी आहे, कशा पद्धतीने घ्यायची आहे, किंवा काय काय गोष्टी आहेत, काय केलं पाहिजे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर लक्षात असू द्या, तुमच्या एकच ऋग्वेद माती परीक्षण केंद्र हे चिखलोळ येथे सुरू झालेलं आहे. तर तुम्ही सूर्यवंशी सरांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर कॉन्टॅक्ट नंबर सर सांगा तुम्ही पुन्हा एकदा. शेतकरी मित्रांनो, आपण संपर्क करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला 94 23 45 51 29, आणि या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती आम्हाला संपर्क करू शकता. त्यातून आपण तुमचे माती परीक्षण करून तुम्हाला देऊ. कळालंच असेल तुम्हाला, सरांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही नक्कीच नोट आऊट केला असेल. तुम्ही फक्त नोट आऊट करू नका, तर तुमच्या गावात ग्रुप करा आणि माती परीक्षणाचं नियोजन नक्की करा. कारण का आता ऊस तुटून जाणार आहेत, प्रत्येकाचे ऊस असं काढणी चालू झालेली आहे. तर त्याच्यानंतर एक एक स्टेप असतात. तर नाही का, सरांनी जसं काय असतं माती परीक्षण करायचं म्हटलं तर काही महिने खत घातलेलं नाही पाहिजे, ह्या किरकोळच्या काही गोष्टी येत्या हे बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच. पण सरांशी नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. सर, पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद सर. तुम्ही खूप छान माहिती पुरवताय आणि अगदी आम्हाला सगळ्या शेतकरी मित्रांना आनंदाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे. आणि तुम्हा सर्वांचेही मनापासून धन्यवाद बरं का शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.